तुम्हालाच ठेवा, पुढच्या वर्षी देखील उपयोगी. थँक्यू देव्या, धन्यवाद. GM कंपनी उद्या अजून 2 आणून दिले तरी चालतील. प्रवीण म्हात्रे, डॉक्टर प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतोय, आलेत का? आपलं देखील हार्दिक स्वागत आहे प्रवीण, वेलकम. तीन ओव्हर मॅच, अंतिम सामना, ग्रँड फिनाले मॅच. सेवाग पाटील ब्रँड करून त्या वस्तू घे तुझ्या 3 गिफ्ट. बघा, कोणी टाइमपास करायचं नाहीये इथे, आम्ही वेळ लावतोय आणि फायनल मॅचलाच वेळ लावतोय. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय, कारण कसं असतं, जर टाइम जास्त तुम्ही घालवला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला कदाचित त्याचा फटका बसू शकेल. त्याच्यामुळे या फायनल मॅचला आम्ही वेळ लावणार, दोघांसाठी वेळ असेल. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाही, लक्षात ठेवा. 3 ओव्हरची मॅच, 10 मिनिटात पंच, 10 मिनिटात 3 ओव्हर, 2 ओव्हर आणि 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात क्लिअर करायची आहेतच. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका, ही नम्र विनंती दोन्ही टीमला असेल. आज संपूर्ण दिवस आपला चांगला गेलाय, चांगलाच जाऊ द्या. बघा, आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ते देखील वेळ घालवत नाही आहेत. तुम्ही फिल्डिंग करता, त्याच्यामुळे खरा वेळ तुम्हाला वाचवायचा आहे. काळोखापासून वाचायचं असेल ना तर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. एकविरा पलटण, आज योगेश खुश असेल. मात्र एका बाजूला आपण पाहतोय एकविरा पलटण आणि दुसऱ्या बाजूला आपण द्विजा वॉरियर्स. चला, मॅच ऑन, ग्रँड फिनाले, पहिला चेंडू, गणपती बाप्पा मोरया, बॉलर बॅक ड्राईव्ह, सावकार. 4 धावेनं सुरुवात झाली. ग्रँड फिनालेची सुरुवात, ग्रँड फिनालेची स्टार्ट. काय सुरुवात झाली, दणक्यात, अगदी दणक्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा या ठिकाणी जय पाटील. ओ, प्ले अँड मिस, काय चेंडू टाकला गेलाय, वेगवान. शॉर्टम पुलचा फटका, मिसटायमिंग खेळला गेलाय. चिन्मय आलाय झेलच्या खाली. आणखीन एक या ठिकाणी फटका बसतो. बघा, एक फटका ठोकला होता, नो डाऊट चौकार ठोकला होता. त्यानंतर जय पाटील म्हणतोय मै हूं ना, क्यू डर देव, वापसी करू दिली पुन्हा एकदा. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय मिस्टर भावेश. बाबासाठी पारितोषिक आले A1 जोडी करून. 2 हातामध्ये कॅश टिपला बाबा 200, एका हातात कॅश टिपला तर 500. A1 जोडी अंकुश मोरेश्वर पाटील आणि टोटू, अंकुश मोरेश्वर भोईर आणि टोटू. मात्र शिंदेसाठी कोण पारितोषिक लावत नाही. शिंदेचे देखील फॅन फॉलोअर भरपूर आहेत शिंदेचे, मात्र त्याच्यासाठी पारितोषिक आतापर्यंत आलं नाही शिंदेसाठी. आणि शिंदेचा तर खास मित्र DK आहे. DK अजून शांत बसलाय. प्रेमनाथ दाडी देखील शिंदेचा खास मित्र आहे. प्रेमनाथ दाडी मला वाटतं शिंदेसाठी काहीतरी पारितोषिक लावणार. अक्षय भोईर, न्यू मॅन इन.
चेंडूला चेक करतायत. तीन ओव्हरची मॅच, ग्रँड फिनाले मॅच. पाणजू प्रीमियर लीग चॅम्पियन कोण होणार? क्रिस्टल ट्रॉफी प्रथमच पाणजू गावात ही कोण मिरवणार? बँड होणार, बँड बाजा और साथ में बराती भी होंगे. पटक्या या ठिकाणी बघा मिस झालाय. बघा शिंदेचे देखील फॅन फॉलोअर वाढलेत. शिंदेचे देखील फॅन फॉलोअर वाढलेत. एवन जोडी म्हणतायत की शिंदेला देखील 200. एका हातात की शिंदेने कॅच पकडला तर 500, दोन हातात कॅच पकडला तर 200, कॅच सोडला तर काय? धावसंख्या 4. दशरथ पाटील कॉमेंटेटर नाहीत, नाहीतर कॅच सुटल्यावर काय म्हटलं असतं. ओ डायरेक्ट हिट झालाय की नाही झालाय? मोठी विकेट आणि ती विकेट अलंकार देखील एक्सेप्ट केले. यस मी बाद आहे. डायरेक्ट हिट काम पीट अलंकार भोईर आउट. कल्पेश धावा झाले ते 4 धावा आणि या 4 धावसंख्येवर 2 विकेट. सगळ्यात महत्त्वाची विकेट खास करून अलंकार भोईर. चिन्मयचा तो डायरेक्ट हिट. ओ काय घडले त्या ठिकाणी? 200 रुपयाची नोट सुटली का बाबाच्या हातातून? नाही नाही बाबा म्हणतात नाही, 200 रुपयाची नोट सुटली ना माझ्याकडून. मात्र बॉल डॉट होत आहे. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आलेत. A1 जोडीकडून पारितोषिक आलेत. मात्र धावसंख्या 4 झाले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हार्दिक. आज चिन्मयचं दुकान बंद आहे. किती लॉस झालंय कळत नाहीये. फुलटॉस आहे यावेळेस. ऑन द राईट चेंडूला खेळले गेले. एक धाव इथे मिळणार. DSB आहे, पूर्ण कल्पना आहे. ॲक्युरेट थ्रो करण्यामध्ये माहीर असा फिल्डर आहे. बघा वेळ लावले, बरोबर बोललास तू, वेळ लावले. शाबास जय पाटील, वेळेवर तुझं लक्ष आहे. धावसंख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही जितकी टाइमपास तुम्ही जितका टाइमपास करणार हा तुमच्यासाठी घातक ठरेल. आणि याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वेगवान चेंडू टाकलाय मात्र डाऊन द लेग. अमोल वेतुस्कर सर वाईट बॉल करत येत आहेत. आज 3 पंच या स्पर्धेला लाभले आहेत. अमोल वेतुस्कर, ओमप्रमध्ये गोडदेव, त्यानंतर म्हणायचं गेलं तर अनेक स्पर्धांच्या माध्यमातून ज्याने टेनिस क्रिकेट खेळलं आहे. आर्चिस गोवा म्हणा, त्यानंतर राजेंद्र एव्हलेन बंडचा संघ म्हणा, RK मेमोरियल ट्रॉफी म्हणा किंवा बांद्रा चिदी ट्रॉफी म्हणा. लक्षात ठेवा सगळ्या ट्रॉफीज गाजवलेत. आज त्यांना पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि एका साईडला अशोक राऊत त्याने देखील भरपूर उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल क्रिकेटचे पाहिले. त्यांनी मॉन्टी घोडेकर सर हे 3 पंच आज संपूर्ण दिवसामध्ये. समालोचन कक्षामध्ये आज तुकाराम मांगेला सरांचा आवाज तुम्ही ऐकलायत. झहीरबाईनं थोडासा वेळ दिला. काही मॅचेस झहीरबाईने केल्या
आणि मी स्वतः आहे. थँक्यू. या सगळ्यांचे देखील मनापासून आभार. आणि स्कोरिंगसाठी आमचे तुषार पाटील खास राईवरून आलेत, त्यांचं देखील मनापासून आभार. फटका फसलाय मात्र गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तयार. ग्रँड फिनाले मॅच आहे मित्रांनो. ऑन साईडला समोरच्या दिशेने खेळला गेलाय. लॉंग ऑन डीप मधून शतरक्षक त्या ठिकाणी वेगाने आला. चेंडूला स्टॉप केलंय. सिंगल. एकच धाव. एका धावीने धावसंख्या 11. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरमध्ये 30 धावा महत्वपूर्ण ठरतील. 30 किंवा जवळपास त्याहून अधिक या धावा नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकतील. ऑन द राईज खेळायचं होतं आणि आज त्या ठिकाणी बाद झालाय फलंदाज. मला वाटते काय घडलंय स्टंपला. मला वाटतं कदाचित तो चेंडू ब्रश झालाय. पंच हेच म्हणतायत. बेल्स नाही आहेत मला वाटते. त्यामुळे पंचांचं बोट वर आलंय. इट इज आउट. परतावं लागेल सुहास पडेल ना. क्लीन बोल्ड. ये स्टंप के एलबी आहे सर. एलबी. यस एलबी पायचित. थँक्यू फ्लॉम एलबी. योग्य डिसिजन, योग्य निर्णय. आणि बघा डिबियन आहे म्हटलं ना की दूध का दूध और पाणी का पाणी. धाव संख्या 11. न्यूमॅन इन. जयप्रदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसरं षटक सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच. फायनल मॅच. आणि धावा बनवल्या आहेत द्विजा वॉरियर्स या टीमनं. त्या 11 धावा. बॅटची एज. आज बाबाची कीपिंग. वाह वाह वाह. काय यशचे रक्षण केले आज बाबांना. जबरदस्त. 200 रुपये आलेत. A1 जोडी. 200 रुपये जमा करा. अंकुश मोरेश्वर भोईर आणि टोटू. थँक्यू डीजे. चला 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 बॅट्समॅन येऊ द्या. चला प्लीज. कारण समोरच्या टीमला फलंदाजी करायची अजून. कुणावरही अन्याय होऊ देऊ नका प्लीज. सहकार्य करा. धावा 11 झाल्यात. आणि न्यू बॅटर इन गिरीश बबन भोईर हे मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका बाजूला अक्षय प्रभाकर भोईर आपल्या गावचे माजी सरपंच प्रभाकर भोईर यांचे सुपुत्र. मात्र हार्दिकनं मात्र जबरदस्त गोलंदाजीने. हर दिन तेरा हार्दिक. मिस टायमिंग. फटका फसलाय आणि इथे कॅच देखील घेतलाय. कारण बघा ज्या हातामध्ये चेंडू गेलाय ना तो सेफ आहे.
निर्भेडर आलाय मैदानाच्या आतमध्ये. मंगेशने आज भरपूर एन्जॉय केले आहे. प्रसाद म्हात्रे ओ फटका 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 हवेत आहे आणि डीएसबी जेलच्या खाली. बॅक टू बॅक ही जवळ जवळ दुसरी विकेट आणि सलगच्या 4 चेंडूवर 4 विकेट गमावलेत द्विजा वॉरियर्स या टीमनं. थँक्यू डीजे. आणि मॅच का थांबली गेली, हा स्कोरबोर्ड का थांबला गेला, सगळ्यात महत्वाची विकेट जो चिन्मयचा डायरेक्ट हिट अलंकार भोईर 0वर, इथे ही मॅच थांबली गेली. बघा इथे जर आपण विचार केला ना तर सलग 4 चेंडूवर 4 विकेट द्विजा वॉरियर्स या टीमनं गमावलेत. सलग 4 म्हणजे मागच्या ओव्हरचे 2 चेंडू, या ओव्हरचे 2 चेंडू सलग. धीरजनं आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले. ऑन हॅट्रिकवर गोलंदाज डेड ऑन स्पॉटचा चेंडू आहे. कोलवा डब्याचा चेंडू हाताळला गेला आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा झाल्या त्या 13. द्विजा वॉरियर्स टीम कॅप्टन नाहीये, टीम होणार मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा संख्या झाली ती 13. थांबला गेला मागे. इथे कॅच होऊ शकत नाही अंदाज घेतला चिन्मयनं. फक्त सिंगल. धावा संख्या 14. 2 चेंडू आहेत बघा. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका, एक किंवा येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले ना तर ही मॅच बनू शकेल. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे ही मॅच बनू शकेल. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू आहेत. गिरीश होऊ शकेल, काहीतरी होऊ शकेल 2 चेंडूवर. हा ठोकलाय षटकार. नाथबाई सोन्याची नाथबाई सोन्याची भारी हिरणी. थँक्यू. मॅच मध्ये पलटवार झालाय. धावा संख्या 20 झाले. मी म्हटलंय 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडू मध्ये 1 किंवा 2 मोठे फटके. एक आलाय, एक मोठा फटका अजूनही ठोकायचा आहे जेणेकरून 26. आणि इथे हा एक चेंडू चांगला टाकायचा आहे म्हणजेच 20. लगेच फील्ड करण्यासाठी उतरायचं आहे. जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. डॉट बॉल आलाय आणि गलती से मिस्टेक हुए. अगदी डोळ्यासमोरून रन सोडला गेलाय. संध्याकाळची वेळ झाली आहे. या शेवटच्या चेंडूवर सिंगल आलाय. एका धावेने धावा संख्या झाली आहे तब्बल 21 आणि 22 धावा विजयासाठी दिल्या. चला लगेच फील्ड साठी उतरा. द्विजा वॉरियर्स 3 ओव्हरची मॅच आहे आणि एकविरा पलटण तुम्ही घाई करा. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया. यही नहीं, अभी और सुनिए. प्यार न किया तो क्या किया.
थँक्यू डीचे. चला या वळूया या इनिंगच्या दिशेनं. 21 झाले आहेत, 22 बनवायचे आहेत. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे. 22 धावा विजयासाठी आहेत. 18 चेंडू 22 धावा. बेस्ट ऑफ लक करतायत अक्षय भोईर आणि DSB. आणि गोलंदाजी ट्रॅकवर मगाशी आमच्या डीजेने गाणं लावलं होतं. गिरीश का गाणं सुनेगा. हे डीजेने गाणं लावलं होतं मगाशी आणि तो गिरीश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. फुलटॉस आहे यावेळेस. ऑन द अप चेंडूला खेळलं गेलंय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. वाडिश लॉंग ऑफ डीपला सिंगल मिळणार. पारितोषिक आले अक्षय भोईर आणि सुहास पाटील यांच्यासाठी. 2 हातात झेल पकडला 200. 1 हातात झेल पकडला 500. A1 जोडीकडून. गिरीश पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला चिन्मय. उलटा पुलटा करायचा प्रयत्न आहे. मिस झालाय चेंडू. चिन्मय ॲग्रेसिव्ह क्रिकेट नेहमीच खेळतो चिन्मय. त्याच्याकडे फॉलिंग स्वीप आहेत. स्विच हिटचे फटके आहेत आणि फॉलिंग स्वीप तो अफलातून खेळतो हा खेळाडू. गिरीश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले षटक आहे. 18 मध्ये 22चं टार्गेट आहे. ग्रँड फिनाले मॅच. कोण चॅम्पियन बनणार. यावेळेस MS स्टाईल हेलिकॉप्टर उडवलं गेलं आहे मात्र ते योग्य जागी लँड झालं नाही आहे. सिंगल इथे मिळणार. आणि काय हवं आहे द्विजा वॉरियर्स या टीमला सिंगलना तितका धोका नाही आहे. मॅच क्लोज होईल. क्लोज इन्काउंटर या ठिकाणी होऊ शकेल. मात्र मोठे फटके आले ना तर अपील केली गेली आहे. साऊंड आलाय मात्र जी बॅट आहे ना ती पिचवर लॉक झाली. दोन्ही पंच अनुभवी पंच आहेत. प्रेशर टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता. पंच नक्कीच म्हणत असतील अरे बेटा या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला माहिती आहे. 2 धावा आल्यात. गोलंदाज यार गिरीश तर जबरदस्त गोलंदाजी केली गिरीशनं आतापर्यंत. ओ डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळायचं होतं. बघा चुकी काढली होती. यष्टी रक्षकाकडून चुकी काढली होती. डॉट बॉल आलाय. पण इथे सिंगल मिळू शकला असता. मग DSB थांबलाय. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःजवळ ठेवलंय. 5 चेंडू टाकलेत गिरीशनं आणि 5 मध्ये आतापर्यंत 2 धावा या गोलंदाजांना खर्च केलेत. अंतिम चेंडू असेल. स्ट्राईक एंडला DSB. अपील केली गेली आहे. पिचिंग अँड लाईन आउटसाइड ऑफ स्टंप. पंच म्हणतात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. बॅकअप नाही आहे. बॅकअप त्या ठिकाणी नव्हता आणि बॅकअप नसल्या कारणास्तव सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. शेवटच्या चेंडूवर आता 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फळकावर त्या 4 धावा. ते येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 मध्ये धावा करायच्या आहेत त्या 18. जरा टीम मीटिंग नको प्लीज. शक्यतो टीम मीटिंग नको विनंती करतोय. चला प्लीज कोऑपरेट करा. तुमची बॅटिंग संपले. दुसऱ्यांना बॅटिंग करायची आहे. समोरच्या टीमला टीम मीटिंग शक्यतो करू नका. आणि पाणी घेऊन करण आलास मेसेज देईस पण लवकर जा. कालोख पडला तर अडचणी तुमच्या वाढतील. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू DJ जय भोईर यांचा वापर केला तुम्ही. मात्र आज एक गोलंदाज खऱ्या अर्थानं भरपूर चाललाय. चर्चेत राहिलाय. चायनामॅन म्हणू शकतो आपण त्याला. खास करून बॅक हँड डिलिव्हरी जो करतो ना जबरदस्त करतोय.
मितेश चौधरी. आणि हा गोलंदाज पाणसू प्रीमियर लीग मध्ये चर्चेत राहिलाय. मोहन भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील मंचावर या. मोहनजी भोईर यावेळेस बॉटमॅनचा चांगला वापर केला गेला. फ्लिक केले गेले चेंडूला. ऑन साईडला फिल्डर आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल मिळणार. एक धाव. धावसंख्या झाली ती 5. मोहनदा यावर आपण देखील बघा मॅच रंगणार. ग्रँड फिनाले मॅच आणि एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. संध्याकाळची वेळ आहे. प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेत. लग्न सराई अगदी उरकून या पाणसू प्रीमियर लीगच्या निकालाच्या दिशेनं. म्हणजे जो 10वीचा निकाल अगदी 11:30 वाजता ऑन होणार होता. अगदी सेकंद काही लोक मोजत होते. 9 झाले, 8 झाले, 7 झाले, 5 झाले. आणि ज्यावेळेस बरोबर 11:30 वाजले ना तुषार, त्यावेळेस तो निकाल ऑन झाला. त्याच्याप्रमाणे आज अनेक लग्न सराई उरकून बरेचसे प्रेक्षक राजे या निकालाच्या दिशेनं आलेत. इथून पाहायचं आहे कोण बनणार पाणसू प्रीमियर लीगचा चॅम्पियन. एका साईडला द्विजा वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला एकविरा पलटण. स्वप्न आहे दोन्ही टीमचं. स्वप्न आहे. दोघांचंही स्वप्न आहे चॅम्पियन बनण्याचं. योगेशचं देखील आहे. बागपुडला गेलेत. ऑफ साईडला चेंडूला कट केलंय. गॅप आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 2 झाले. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झालाय व्यवस्थित. मात्र 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आल्या. 3 धावेने धावा संख्या झाली ती 9. आता चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्या आहेत त्या 13. 13 मेरा साथ तेरी मेरी कहानी. ये आई है तेरी मेरी वाली कहानी. साथ देना पड़ेगा एक दूसरे को साथ और लिखनी पड़ेगी तेरी मेरी अधूरी कहानी. 7 चेंडू 13 धावा. आठ चेंडू माफ करा. हे 9 चेंडू होते. आता 8 चेंडू आणि 13 धावा अपील केली गेली आहे. दोन्ही पंच स्थिर आहेत. काय याच्याला तुम्ही कसं काय DRS घेऊ शकता. अल्ट्रा एज कुठे आपल्याकडे आणि स्निकोमीटर आपल्याकडे कुठे आहे. धावा झाल्यात 9. धावा 9 झाल्यात. 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. मॅच संपली नाहीये. जबरदस्त मॅच रंगले आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आलेत आणि चॉप केलंय. जबरदस्त फटका. एक म्हणायचं गेलं तर चाबूक स्ट्रोक खेळलाय DSBच्या बॅट मधून. चौकार 4. या रोहित विराटची A1 जोडी. या रोहित विराटची A1 जोडी. ह्याच्या जोडीला तोडच नाही. हे साऱ्या जगात फेमस हाय. ह्याच्या जोडीला तोडच नाही. थँक्यू डीजे. 7 चेंडूच अजूनही बाकी आहेत आणि 7 मध्ये बनवायचे आहेत त्या 9 धावा. 7 चेंडू 9 धावांची गरज. वॉर्ड मॅच. ग्रँड फिनाले कशी व्हायला हवी तरी अशी व्हायला हवी. इथे पुढे आले होते. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात सिंगल. 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता आले मॅच शेवटच्या ओव्हरवर. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये बनवायचे आहेत ते 8.
खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची थँक्यू. येतो क्रिकेटपटूंची शान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बघा, चायनामॅन बॉलर्स. आणि हा कारनामा या गोलंदाजाने केलाय आजच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये हा कारनामा केलाय. 7 ते 8 धावा या गोलंदाजाने डिफेन्स केले आहेत. तोच चायनामॅन बॉलर्स या ठिकाणी यूज केला जातोय. मात्र समोर DSB आहे. टीम बदललाय, संघ बदललाय, खेळाडू बदलले आहेत. मात्र टप्पा बदलला नाहीये. मात्र टप्पा बदलला नाहीये. तोच टप्पा, तोच ॲटिट्यूड आणि तोच गोलंदाज. चायनामॅन बॉलर्स मिस्टर मितेश. हा चेंडू डॉट. 5 चेंडू 8 धावांची गरज. 5-8 ची मॅच. 5 चेंडू 8 धावा. टेन्शन वाढलंय. काही क्षण दूर आहोत. दोन्ही टीम काही क्षण दूर आहेत विजयापासून. आणखीन एक डॉट बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. काय घडलंय बघा. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी चिन्मयने लावला होता DSB ला. मात्र स्वतःवर त्याने विश्वास दाखवलाय. तू या विहिरीत उडी मारल्याचं तूच डुबून मार, मी म्हणणार नाही. आणि या ठिकाणी मात्र चिन्मयला जावं लागतंय. आता चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायच्या आहेत त्या 8. आज करामत केलंय. या मितेशनं मन जिंकलेत सगळ्यांची. मी तेच टाकणार जे मगाशी टाकले होते. काय विकेट घेतली नाही का? येस, विकेट घेतली नाहीये. चला यायचंय चिन्मय, तुम्हाला चान्स दिलाय खास करून समोरच्या टीमनं. बघूया मितेशला खास करून यानं संधी दिली चिन्मयला. त्या संधीचं सोनं चिन्मय कसं करेल. 4 चेंडू 8 धावा. मितेश पुन्हा एकदा तयार. समोर DSB. शॉर्ट बॉल. लाईन खराब. मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. थोडासा दिलासा. हा वाईट नाही, या वाईटना कदाचित ते मॅच देखील टाईट केलंय. थोडासा दिलासा दिलाय. या वाईटनं थोडाशा त्या सुखावलेल्या क्षणांना ओळावा देण्याचं काम केलंय. फटका आउट ऑफ द पार्क. षटकार. मितेश आणि मितेश हे नाव फ्रेम मध्ये होतं. मात्र स्वतःवरचा विश्वास बघा. चिन्मयने स्ट्राईक रोटेट करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं होतं. मात्र स्वतःवरचा विश्वास त्याने दर्शवलाय. मला विकेट टाकायची नाही, ही मॅच मी जिंकू देऊ शकतोय. स्वतःवरचा विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. स्कोर लेवल 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव. इथे मॅच संपली बघा. एका धावेच्या मॅचेस रंगल्या आहेत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. पाणजू प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवसामध्ये 1 धावेच्या मॅचेस रंगल्या आहेत. गोलंदाज तयार. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. विकेट या ठिकाणी पडली गेल्या. म्हटलं 1 धावाच्या मॅचेस, 1 रनची मॅच या लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये रंगले आहेत. मॅच संपली नाहीये. DSB बाद झालेत. मॅच संपली नाहीये. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 मध्ये धावा बनवायचे. एक तो राजेश खन्नाचा डायलॉग मला आठवला. इस चुटकी भर सिंदूर की कीमत तू क्या जाने राजा बाबू. त्याप्रमाणे 1 धावेची किंमत काय आहे बघा. हृदयाचा ठोका वाढला. षटकार आला ना त्यावेळेस एकविरा पलटणचा डगआउट अगदी नाचू उठला होता. आता मात्र अगदी सन्नाटा झालाय. तो शोलेचा डायलॉग. इतना सन्नाटा क्यों है बाबू. डगआउट अगदी शांत पडलाय. एकविरा पलटणचा टेन्शन वाढलंय. 2 मध्ये 1 बनवायचे आहेत आणि या 2 चेंडून करामत केलंय.
या 2 चेंडूंना गावदेवीला खास करून एकविरा चॅलेंजर देखील करामत झाले. अचानक टीम देखील याच 2 चेंडूंना बाहेर गेले. या 2 चेंडूंना करामत केलंय या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू एका धावेची गरज. टीम आयकॉन करण भोईर स्ट्राईक एंडला आलेत. स्वतः टीम आयकॉन होणार नाही मॅच गमावले. स्वतः टीम होणार नाही मॅच गमावले. सोन्याची या नाथबाई सोन्याची सोन्याची भारी हिरे चॅम्पियन मोत्याची. पांझू प्रीमियर लीगचा चॅम्पियन एकविरा पलटण. मोत्याची कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची. कारले गडाव सर सर स्टम आणा प्लीज. सर सर तिन्ही स्टम आणा. अमोल सर स्टम घ्या. आणि राऊत सर अशोक राऊत सर स्टम आणा प्लीज. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी ए बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a Thank you, DJ. Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion. प्रवीण म्हात्रे गेले का? प्रवीण म्हात्रे गेले का? चला यायचंय रत्नाकर किनी. आपण देखील या. किनी परिवार रत्नाकर किनी आपण देखील मुख्य स्टेजवर यायचं आहे. विकी किनी यांनी देखील स्टेजवर यायचं आहे.